धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची जी दुर्ग माहिती आहे, तर ए शोध नावाचं जे डॉक्टर दीपक चव्हाण सर यांचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामधील काही वाक्य आपण म्हणजे मी चालता बोलणार आहे. तर राजदुर्गांच्या बद्दल बोलत असताना म्हणजे मुख्य दरवाजा व्यतिरिक्त चोर दरवाजा म्हणजे गुप्त वाटा या किल्ल्याला असल्याच पाहिजेत. त्या गुप्त वाटांच्या वर अनेकविध उपयुक्त शस्त्रास्त्रे असावेत आणि ती शस्त्रे कोणती याचीही सविस्तर माहिती छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली आहे. त्यामध्ये बाण असेल, तलवार असेल, लोहदंड असेल, लोखंडी सळ्या असतील, गोळ्या असतील. हे पहा, हे खंदक आपण पाहत आहोत. अजून ही गडावरच्या वरच्या बाजूला आपल्याला हे खंदक पाहायला मिळतात. लोखंडी गोळ्या असतील, दगडकोटे असतील, गदा, त्रिशूळ, कुऱ्हाडी, वेत्या, दोरा, वेत, ढाली इत्यादी बरोबरच युक्तीने तयार केलेले साधने असावी. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजेच औषध आणि इंधनांची सोय ही अनिवार्य आहे, असं छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुर्ग माहितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर राजदुर्गांची ही संपत्ती आहे असे छत्रपती संभाजी महाराजांचे मत होते. या राजदुर्गावर राजमंदिराचे स्थान, त्यांचे पवित्र तो परिसर, त्याचे स्वरूप व स्थान, त्याची निगा राखणारे सेवक वर्ग, वैद्य, शिल्पी याबरोबर मंत्री, योद्धे इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या निवासस्थानाची व्यवस्था तंत्र म्हणजे सूत्रबद्ध असावी आणि राजदुर्ग ही परिपूर्ण असावा. दुर्गावरील धनधान्य, संपदा यांची व्यवस्था इत्यादी बाबतीत सूक्ष्म विवेचन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर किल्ल्यावर आपल्याला पाण्याची टाकी आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण किल्ल्यावर फिरत असताना म्हणजे किल्ल्याचं दर्शन घेत असताना आपल्या लक्षात आलं की भरपूर ठिकाणी पाण्याचं साठे हे भरपूर स्टोरेज जे आहे ते आपल्याला भरपूर ठिकाणी प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. तर पाणी बहुत जतन राखावे, म्हणजेच कोणत्याही किल्ल्यावर पाण्याची उपलब्धता ही असावीच लागते. हा जलसाठा केवळ वर्षभर पुरणारा नसावा. किल्ल्याला वेढा पडला, अवर्षण पडला तरीही गडावरच्या सर्व शिबंदीला लागणार एवढं पुरेसे पाणी मिळायला हवं. रामचंद्रपंत आमान यांनी लिहिलेल्या आज्ञापत्र या ग्रंथात गडावरील पाण्याच्या संदर्भात शिवदुर्गनीती नेमकी कशी होती याची माहिती मिळते. रामचंद्रपंत आमान हे शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील सर्वात तरुण मंत्री होते. हे पहा, भरपूर गवत आहे, वाळलेलं आहे आणि आजूबाजूला दिसणारा सुंदर असा रमणीय परिसर. तर किती बारकावे आपल्या राजांनी हे केलेलं आपल्या लक्षात येईल. म्हणजे रायगडावरील श्री वाडेश्वर उर्फ जगदीश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिलालेखामध्ये रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांनी वापी, कूप, तडाग, राजी, रुचिरी असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच सातवाहन काळासारखी खांब सोडून खोदून गेलेली टाकी तर किल्ल्यावर आहेतच, पण गंगासागर, हत्ती तलाव, हिरकणी तलाव, बामण तलाव, ब्राह्मण तलाव, भवानी टोकावरील तलाव, काळा हौद अशी जी वेगवेगळी नावं देण्यात ही अशी विपुल पाणी साठवण्याची व्यवस्था प्रत्येक किल्ल्यावर केली जाते. तसेच ह्या किल्ल्यावरची जे पाण्याची जी टाके आहेत यांना ही अशी वेगवेगळी नावं दिलेली आपल्याला पाहायला मिळतात किंवा दिले असतील. या पाण्याचा वापर अर्थातच जपून केला जाईल आणि भरपूर साठा म्हणजे आज मात्र या सर्व जलसाठ्यांची जपणूक आणि योग्य उपयोग केला जाणं अत्यावश्यक आहे. कारण गडावर आपल्याला पिण्यासाठी हे
पाणी खूप महत्त्वाचं असतं. तर आपण प्रवास चालू आहे आपला किल्ल्यावर. आपण फिरत फिरत आपण पुढं आपल्याला पाण्याची टाकी भेटणारच आहेतच. त्याच्या अगोदर आपण थोडक्यामध्ये आपण माहिती पाहत आहोत. म्हणजे दुर्ग संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यावरील पाण्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. हे पाण्याची टाकी आपल्याला भेटते. तर आपल्याकडे वर्षात केवळ 4 महिनेच इतका पाऊस पडत असतो आणि विशेषतः डोंगरी किल्ल्यावर या पाण्याची साठवणूक केली तर ते पाणी उपलब्ध होणार. म्हणजे डोंगरी किल्ल्याच्या तळवटीतून विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी वर उचलून आणणं मध्ययुगात काय शिवकालात शक्य नव्हतं. तर म्हणजे एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सिंहगडासारख्या किल्ल्यावर 2-2.5 लाख पर्यटक भेटत असतात. तर त्या सर्वांना पुरून उरलं एवढं पाणी आज हे आपल्याला सिंहगडावर आपल्याला मिळत आहे. याचा अर्थात त्या पाण्याचा वापर तुलनेत कमीच असतो. म्हणजे या संदर्भात शिवरायांच्या दुर्ग विज्ञान नेमकी कोणती भूमिका बजावत होते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे पाण्याचं टाकं ज्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहिली. तर किल्ल्यावरील पाण्याच्या संदर्भात जो आज्ञापत्रातील जो उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच गडावरील आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरील झराही आहे जसे तसे पाणी पुरते म्हणून तितके यावरीच निश्चित न मानावी की झुंजामध्ये भांड्याचे म्हणजे तोफांच्या आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणी याचा खर्च विशेष लागतो. तेव्हा संकट पडते. याकरिता तशी जागा जखिऱ्याचे पाणी म्हणजे जादा साठवणुकीचे जे पाणी आहे म्हणूनच 2-4 टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे आणि गडावरील पाणी बहुत जतन राखावे. किती जबरदस्त अशी माहिती दिलेली आहे आपल्या लक्षात येईल. म्हणजे सह्याद्रीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला कित्येक शतकापासून लहान मोठी लेणी खोदलेली पाहायला मिळतात. इतक्या प्राचीन काळामध्ये जलाभित खडकांची थर पाजणारी खडक हा परत लेणी कोंढाण्याचेही ध्यानी आला होता. महाराष्ट्रात अनेक डोंगरावर आपल्याला लेणीच्या ठिकाणी पाण्याची सुद्धा भरपूर टाके आपल्याला पाहायला मिळतात. आणि मध्ययुगात यापैकी अनेक डोंगर माथ्यांच्यावर तटबंदीच्या ज्या डोंगर रांगा आहेत अशा अनेक ठिकाणी आपल्याला पाण्याची टाकी आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. आणि ही जी दगडी चिरे म्हणजे आता हे पहा आपल्याला इतिहासाचे साक्षीदार असणारे पायवाट आणि पाण्याची टाकी आपण पाहत आहोत. तर ही जी पाण्याच्या साठासाठी जे खडकांचा जो इथल्या म्हणजे जे तळी खडक खोदलेले आहेत आणि या खडकांचाच वापर म्हणजे या दगडांचाच वापर आपल्याला किल्ल्याची तटबंदी असेल वाडेहोडे असतील मंदिर असतील व इतर बांधकामासाठी केला जायचा. म्हणजे ही जी दगडी चिरे वापरून या खाणीच्या उत्तरेकडील भागात भक्कम भिंत बांधून छोट्या धरणासारखे तलाव निर्माण केलेले आहेत. आणि या सर्व पाण्याचाही योग्य पद्धतीने कशा पद्धतीने वापर करता यावे याबद्दल परिपूर्ण माहिती आपल्याला पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर भरपूर पाण्याचे साठे हे आपल्याला पाहायला मिळतात आणि या पाण्याचा गोडवा इतका जबरदस्त आहे की मित्रांनो अमृतापेक्षाही श्रेष्ठ पाणी आहे. हृदय म्हणजे मनाच्या अंतःकरणातून पाणी हे खाली जात असतं. इतकं जबरदस्त पाणी आहे. पाण्याची टाकी आपण पाहतो. तर आपण मदन केला आलन केला तर कुलन किल्ल्यावरली ही पाण्याची टाकी आपण सध्या पाहत आहोत. अशी भरपूर टाकी खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर चला चालता बोलता माझ्यासोबत महेश आहे, आमचे बंधुराज प्रमोद आहेत आणि हे पहा आपल्याला भगवान शंकरांच्या महादेवाच्या पिंडीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळालं. तेही आपण येताना दर्शन घेणार आहोतच. आणि पाण्याच्या टाक्याच्या समोरच बरोबर किती म्हणजे लांबी त्याची उंची त्याचं कोरीव काम म्हणजे जिचं जे अंतर आहे हे बघण्यासारखं आहे.
खूप अशी दाटी होती, परंतु एक सापांची भीती मनामध्ये भीती असल्यामुळे आम्ही थोडं दबकतच जात होतो. कारण ह्या किल्ल्यावर प्रमाण जास्त असल्यामुळे, हालचाली कमी असल्यामुळे कुठेही सर्व प्राणी हे आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये कुठे बसू शकतात आणि तोही आपला जीव वाचवण्यासाठी अटॅक करू शकतो. त्यामुळे सावध अष्टावधानी असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आमचा प्रवास कसा वाटला याबद्दल नक्कीच भरपूर अशा आठवणी आहेत. भरपूर जणांच्या अनुभव आपल्याला येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण प्रत्येकाचा अनुभव, प्रत्येकाची बघण्याची पद्धत, प्रत्येकाची बघण्याच्या पद्धतीतून जो अनुभव आम्हाला नवीन माहिती मिळते, अशा भरपूर गोष्टी आम्हाला यावर्षी पाहायला मिळाल्या. किल्ले कसे पाहावेत, कुठून सुरुवात करावी, किल्ल्यावर आणि काय काय असू शकतं, या सर्व गोष्टींची कल्पना ही आम्ही पुस्तक किंवा त्याचा थोडक्यामध्ये अभ्यास करत असतोच. परंतु यावर्षी किल्ल्यांची जी साखळी होती खूप मोठी होती. त्यामुळे परिपूर्ण असा आम्हाला इतका अभ्यास करता आला नाही. परंतु हे जे क्षण आहेत, हे आठवणी आहेत, ही इतिहासाची प्रेरणास्थान आहे, हे कायम आमच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये घर करून राहतात. हे पहा, पाण्याची जी रचना होती त्याबद्दल मी टाकी जी आहे आणि त्याच्या पुढेच हा छोटासा बांध बांधलेला आहे. म्हणजे पाणी ओव्हरफ्लो झालं की ह्यातनं हे पाणी जात असावं, अशा पद्धतीची रचना पाहत आहोत. अजूनही दगडी जे मजबूत बांधकाम आहे, इतकं भरदस्त आणि जबरदस्त आहे. म्हणजे चढती पासून उतरलेली अशी पाण्याच्या टाक्यांची रचना आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला एक मोठा दगडाने बांधलेला बांध आपल्याला पाहायला मिळतो. आणि खिडकीच्या आकाराची एक रचना, म्हणजेच पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर तिथून जे पडत असावं त्या पद्धतीची रचना तिथे करण्यात आलेली आहे. आणि पाणी कुठून येतं, कुठून जातं हे आपल्या काय लक्षात येणार नाही. तर अचूक आणि सूक्ष्म बांधकाम आहे. तर चला, अशीच थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊ. आपण आपला प्रवास पुढे चालू राहणार आहे. खूप गारवा आणि शांतता अद्भुत आहे. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक आठवणी आम्ही ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे. हे मी आमची मिवनी महेश आणि जरा थोडंसं पाऊस चालू झाला होता.